गणपती बाप्पा मोरया. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर सध्याला आता मी गणपती मंदिरापाशी आहे आणि इथून आपल्याला कॉलेजला जायचं आहे. 1 मिनटं बाकी आहे, दिसतं आहे ना तुम्हाला, 8:29 झालं. तर सध्याला आता मी जातो कॉलेजवर. कॉलेजमधनं झाल्यानंतर भेटूया. तर मित्रांनो, सध्याला मी आता घरी पोचलेलो आहे आणि आता लंच करून एक पॉवर नॅप घेतो आहे 25 मिनटाचा. सध्याला वातावरण बघा, पावसाचं नाही बट क्लिअर वातावरण आहे बाहेर, खूप जास्त क्लिअर आहे. कधी पण पाऊस भरू शकतो, पावसाचं काही गॅरंटी नाही आहे. बट आता मी पॉवर नॅप घेतो कारण की मला नोट्स पण लिहायचे आजचे. तर मी तुम्हाला डायरेक्ट भेटतो पॉवर नॅप घेतल्यानंतर. बाय. वातावरण झालं एकदम बघा, आता पाऊस पडणार. आज 90% प्रेसिपिटेशन दाखवलं आहे. तर बघा आज पाऊस पडतो आहे की नाही. तर मित्रांनो, फायनली आता पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, त्या साईडला पाऊस पडतो आहे, तिकडे बघा, आणि इकडे पण बारीक बारीक सुरू झालं आहे, रोडवाला झाला आहे थोडं. तर आता सध्याला आपल्या क्लासची वेळ झाली 4:45 म्हणजे अजून 1.5 तास बाकी. तर आपले नोट्स वगैरे काय जे आहेत कालचे, तर ते लिहून घेऊया फटाफट. आणि ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि मी आज इथंच बसतो, टेबलवर नाही बसत, कारण की मला आज खूप जास्त मजा येणार आहे. खूप जास्त थंडा वारा येतो इथून, फॅन लावायची पण गरज नाही, आणि मस्त पाऊस पण पडतो. 1 नंबर व्ह्यू. आता मी तुम्हाला भेटतो डायरेक्ट नोट्स वगैरे केल्यानंतर फर्स्ट क्लास नंतर. आता पाऊस थोडा जोरात आलेला आहे, बघू शकता. म्हणजे या वर्षातला पहिला जोरात पाऊस आहे हा. तिकडं खूप पाऊस पडतो त्या साईडला. मला खूप जास्त भारी वाटते, कारण की आत्तापर्यंत शिंपडत होता फक्त, बट हा पहिल्यांदा पडला. थँक्यू देवा, पाऊस आणला का किती दिवसापासून त्याचीच आम्ही वाट बघू शकतो. आज मस्त वातावरण झालं एकदम. आता मी फर्स्ट लेक्चर केला, आता माझी सेकंड लेक्चरची वेळ झाली. तर आता 7:29 झाले, 1 मिनटं उरला. तर मी आता पटकन दुसऱ्या लेक्चरला बसतो. मस्त बॅकलॉग होईल आणि तुम्हाला अजिबात होऊन द्यायचा नाही आहे. मस्त गारवा आला आहे, किती भारी वाटते मला. रात के 12 बजे गिर रही है मुसळधार पाऊस इन सेक्टर 12. पुरा पाऊस इन मुसळधार वारा. खूप जास्त पाऊस पडतो. 12 वाजता. आय एम रिअली सॉरी, कारण की आत्ता माझे एक्झाम्स आहेत, उद्यापासून स्टार्ट होत आहेत आणि मी आत्ता प्रिपरेशन करणार आहे. स्टार्ट केली ऑलरेडी. उद्या इंग्लिश आणि IT चा पेपर आहे, तर दोघांनाही बघायचं आहे आपल्याला. सध्याला तिथं प्रिपरेशन करायला बसूया. तर आधी काल मी हे जे नोट्स बनवत होतो, हे केमिस्ट्री आहे सर्व, फिजिकल केमिस्ट्री, फॉर्म्युले वगैरे. सध्याला आपण हे करून घेऊया, प्रॅक्टिस बुक काढून घेऊया. सो आता बघा, आहे बघूया. मला काय इंग्लिशची टेक्स्ट बुक घ्यायची, जी की इथंच आहे. ही बघा, इंग्लिशची टेक्स्ट बुक. अँड मला घ्यायचं आहे ITचं तर आहे. प्रॅक्टिस बुक पण घेतली आहे ऑलमोस्ट, म्हणजे सगळं घेतलं आहे. तर सध्याला आता मी अभ्यासाला स्टार्ट करतो. खूप जास्त अभ्यास आहे आणि उद्या माझा फर्स्ट 25 मार्काचा पेपर असतो. आणि 25 मार्कामधून मला ऑलमोस्ट 20+ तरी जायचं सगळ्या सब्जेक्टमध्ये, जेणेकरून मी टीचर्सच्या रेंजमध्ये तरी राहील. तर आता मी सध्याला अभ्यासाला स्टार्ट करतो. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे माझी पहिली एक्झाम. टाईम झालेला आहे बघा, 8:45 झालेत. 9 वाजता एक्झाम स्टार्ट होणार आहे. मी कॉलेजच्या समोरच आहे, हे कॉलेज आहे, मंदिर आहे गणपतीचं, इथं प्रिपरेशन करायला थांबलेलो. बघा थोडंसं प्रिपेअर करत होतो. हे ITचं आहे, IT आणि इंग्लिशचा पेपर आहे. इंग्लिशचं काल रात्रीच मी केलं आणि आज सकाळी उठून रिव्हिजन केलं. ITचं माझं थोडंच राहिलेलं. ITमध्ये पेपर पॅटर्नच्या नुसार मी ऑब्झर्व करून सांगते की हे एक्सरसाइजमधलं जास्त तर टाकणार, कारण की इथे ना
दुसरे बाहेरचे क्वेश्चन नाहीत कुठलेच. म्हणून एक्सरसाइजमधलेच क्वेश्चन जास्ती तर येऊ शकतात, हे माझं प्रेडिक्शन आहे. बघू ते कुठवर खरं होतं आहे आणि कुठवर नाही. आणि सध्याला आता मंदिरामधून आतल्या जायची वेळ झाली, 15 मिनटं राहिलेत. 15 मिनटात कॉलेजमध्ये पोचायचा. पेपर स्टार्ट होणार आहे एक्झॅक्ट 9 वाजता, तर त्याच्या आधीच जायला लागेल. 15-20 मिनटं आता निघतो मी. झाली प्रिपेअर माझं. आता बाकीचं सगळं देवावर आहे. जेवढं मी प्रिपेअर केलं तेवढं जर आलं तर पेपर खूप छान जाईल, नाहीतर मग देवाची कृपा. तर आता सध्याला हे प्रिपेअर केलं आहे मी. आता बघू काय होतं आहे ते. मी आता डायरेक्ट भेटतो तुम्हाला पेपर झाल्यानंतर. तर मित्रांनो, आता सध्याला मी पोचलेलो आहे घरी. आणि आत्ता मी सध्याला कॉलेजवरनं आल्यानंतर मी जेवण वगैरे केलं आणि आत्ता मी पेपर ॲनालाइज केला. तर मला कळतं आहे की माझं फक्त 3 मार्काचं सुटलेलं आहे. म्हणजे झालं काय, हे बघा, हा इंग्लिशचा पेपर आहे. नॉर्मल छोटा पेपर आहे. बघा 25 मार्क्सचाच पेपर आहे. त्याच्यामध्ये सगळं लिहिलं. हा पॅसेज आहे, पोएमचं आहे आणि रायटिंग स्किल आहे, आणि हा नोवेलचा. तर जनरली आपण नोवेल तर आहे, तर ही नवीन आहे, 11वीपासून आली आहे. रायटिंग स्किल थोडीशी ॲडजस्ट करा. मला सर्दी झाली तर बोलताना थोडा त्रास होऊ शकतो मला, तरी पण मी व्हिडिओ बनवतो आहे. कारण की भरपूर दिवसापासून व्हिडिओ नाही आला आणि मला त्याच्याशिवाय चेन पडणार नाही. तर ह्या पेपरमध्ये घोळ असा झाला की सगळं लिहिलं, सगळं एकदम सिस्टमॅटिकली लिहिलं, आणि राहिले लास्टचे 10 ते 15 सेकंद राहिलेले. जेव्हा मॅम पेपर करेक्ट करत होत्या तेव्हा मला अचानक लक्षात आलं की भाई, म्हणजे पेपरमधला आपण हा क्वेश्चनच लिहिला नाही आहे. म्हणजे क्वेश्चनच लिहिला नाही. आणि नंतर मला लक्षात आलं की सुटलं, आणि मला ह्याचे सगळे प्रश्नाचे उत्तरं येत होते. तर ह्याचं आहे, हे बघा, हे सेकंड आहे, ह्याचा इटालियन आहे, आणि ह्याचं पियर PEARL पियर असतं. मला सगळे आन्सर येत होते तिचे, बट तरी पण मला टाईम फुटला नाही. 1.5 तास होता. मला तर खरं असं झालं की स्टार्टिंगला मी टाईम थोडासा घालवला परफेक्शनच्या नादामध्ये, की हँडरायटिंग चांगली यावी. तर ह्याच्यामध्ये माझा खूप वेळ गेला, आणि मोठे मोठे आन्सर्स होते. पर्सनल रिस्पॉन्स तर तुम्हाला माहितीच असतो किती मोठा असतो. तर त्यामुळे माझा टाईम गेला. आणि ITचा पेपर तर एकदम छोटा होता ना, काही मोठे आन्सर नव्हते. फक्त मला हे एवढंच नाही आलं, एक्सटेन्शन ऑफ CSS फाईल इज डॅश. बाकी मी सगळं लिहिलं आहे. आणि छोटा पेपर होता बघा, हा छोटा एकदम MCQ टाईपच आहे हा पेपर पूर्ण. तर ह्याचं काय एवढं हे नाही आहे. बट इंग्लिश तर माझं 3 मार्क सुटलं. माझं टार्गेट होतं 25 पैकी 20+ तरी जायचं, बट 23 गेली. अजून थोड्याफार मिस्टेक निघाल्या ग्रामरमधनं, तर 20च्या खाली जातो आहे आपण. तर ही गोष्ट रियालिटी आहे. आणि सध्याला आता बाहेर खूप जास्त पाऊस पडतो, मी तुम्हाला दाखवतो. आता उद्या आहे माझा फिजिक्सचा पेपर. बघा किती मस्त पाऊस पडतो आहे, खूप जास्त पाऊस पडतो आहे, नुसते हिरवीगार झालं आहे सगळं. तर उद्या आहे माझा फिजिक्सचा पेपर. तर सध्याला आता मी हे क्वेश्चन पेपर झालं गेलं ते विसरून जा. पुढचं जे आपल्याला कसं बेटर होईल ते करायला पाहिजे. आता मी घेतलेलं आहे फिजिक्सची टेक्स्ट बुक. आता 1 शॉट लावतो, म्हणजे माझ्या बॅचमध्ये 1 शॉट पण आहेत, तर 1 शॉट लावतो, जो की आय थिंक 4 तासाचा आहे. तर 1.5x लावलं तर 2 तासामध्ये, 2 ते 3 तासामध्ये होऊन जाईल तो. तर 1 शॉट केल्यानंतर प्रॅक्टिस करायची, कारण की फिजिक्स आणि मॅथ्स ही असे सब्जेक्ट आहेत त्यांना फॉर्म्युले बेस्ड आणि प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे. तर आता मस्त मी आज इथे बसलो. टेबल होता माझ्याकडे, बट मी आज इथे बसलो कारण की घरामध्ये लाईट बिल जास्त येते. तर लाईट कशाला घालवायची, नॅचरल लाईटच घेऊया. किती लाईट येते इथून पूर्ण, म्हणून मी इथे बसलो. आणि मस्त जोराचा असा पाऊस चालू आहे आणि मस्त गारवा येतो आहे. आणि आता 1 शॉट करतो. माझ्या नाक एकदम जाम झालं आहे, बोलता येत नाही आहे मला. उद्या तर मला बाई काय होईल मला पण माहिती नाही. उद्या बघा तुम्ही व्लॉग कसा असेल तो. तर सध्याला आता मी लेक्चर करून भेटतो तुम्हाला. आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 7, आणि सध्याला माझा आवाज तुम्हाला अजून थोडासा डीप झालेला दिसेल, घोगरा झालेला दिसेल, कारण की माझी जी सर्दी आहे ती वाढत चालली. जाम झालं आहे नाक माझं पूर्ण, हे दोन्ही साईड ब्लॉक झालं. तरी पण मी तोंडाने श्वास घेऊन बोलतो आहे. आणि सध्याला आता पाऊस तर दमदार पडून गेला, खाली पूर्ण ओलं झालं आहे आणि मस्त एकदम
फूल पण आलं आहे गुलाबाला आमच्या त्या साईडला बघा, तिथं बाहेरच्या साईडने आलं आहे. आणि सध्याला आता मी क्लासही नाही केला. माझं एवढं झालं ना, माझं कान पण दुखायला लागला सर्दीमुळं. मी सरळ डायरेक्ट झोपून गेलो भाई. पण उद्या आहे फिजिक्सचा पेपर. नेमकं देवाने अशा वेळेस सर्दी आणली ज्या वेळेस माझा एकदम पीक टाईम, म्हणजे अभ्यास करण्याचा पीक टाईम असतो त्यावेळेस. तर आता जास्त मी बोलत नाही, आता अभ्यासाला बसूया. कारण की नाही केलं तर कधीच नाही होणार, आणि आत्ता केलं तर थोडं तरी होईल. तर आता मी जास्त बोलत नाही. वेल बघा आमची कशी पसरली पूर्ण सगळीकडे. ही वाली अशी मस्त गेली. तर सध्याला आता मी अभ्यासाला बसतो. थोडंसं सर्दीला आता एक गोळी घेतली आहे, बघू काय होतं ते, बघूया. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर सध्याला मित्रांनो माझा कॉलेज संपून आलो आहे, म्हणजे कॉलेज म्हणजे परीक्षा होती माझी. आज होता केमिस्ट्री आणि जॉग्रफीचा पेपर. केमिस्ट्री मॉडरेट केला आहे, जॉग्रफी चांगला केला आहे. आणि त्यानंतर पावसाने बघा काय धुमाकूळ घातला आहे, नुसतं हिरवगार केलं आहे, नुसतं सगळीकडे बघा पाणी पाणी, आणि नुसतं पाणीच पाणी झालं आहे सगळं. ही वाली माझी बिल्डिंग आहे आणि मी हातात छत्री घेऊन फिरतो आहे. येत होता, आत्ता बंद झाला आहे जस्ट पाऊस. आता येत होतं, पाऊस पडत होता. चौकात आलो ना तेव्हा पण पाऊसच जोरात जोरात, ट्रॅफिक जाम झाली पूर्ण चौकामध्ये. तर भरपूर म्हणजे 2 ते 3 आठवडे व्हायला आले व्लॉग काही चॅनलवर आलाच नाही. आज मी टाकेल व्लॉग, कारण की खूप जास्त म्हणजे व्ह्यूज डाऊन गेलेत, खूप जास्त डाऊन गेलेत खरं बोलायचं तर. आणि मेन गोष्ट म्हणजे ते सोडा, व्ह्यूज ते येत राहतील जात राहतील. पावसाचं वातावरण फायनल सुरू झाला. जो अल निनो आलेला तो गेला आहे फायनली आता. आणि सध्याला आता मी इथे मंदिर आहे महादेवाचं, शंकराचं. म्हणजे इथे ना म्हणजे आम्ही पहिले राहायला आलो ना तेव्हा इथे एक दगड आपोआप आलेला, तो शिवलिंगाचा शेप होता. लिटरली मी खरं सांगतो, आम्ही जेव्हा इथे क्रिकेट खेळायचो ना तेव्हा तो मला दिसलेला. आणि आता सध्याला मी इथं मंदिरात दर्शन घेतो आणि त्यानंतर घरी जाऊया. मंदिराला ना ग्रीन मॅट लावली आहे, कारण की आता पावसाचं वातावरण आहे, हवेमुळे पाऊस कोणत्याही साईडने येऊ शकतो. म्हणून पाणी मंदिरामध्ये जाऊ नये. म्हणजे ती जाळी आहे ना, तिथं भिंत वगैरे नाही आहे, ती जाळी आहे. मी तुम्हाला जाळीचा स्ट्रक्चर दाखवतो बघा. ही जाळी दिसते का? ही बघा, ही 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 बघा, ही सगळी जाळी आहे ना, तर त्यामुळे ते पाणी जाऊ शकलं असतं. म्हणून ग्रीन मॅट लावलं आहे, जेणेकरून पाणी आतमध्ये नाही जाणार. सध्याला मी आता दर्शन घेतलं आहे. आता जाऊया घरी, कारण की उद्या आहे मॅथचा पेपर आणि मॅथचा लास्ट पेपर आहे. बट सर्वात डिफिकल्टसुद्धा आहे. मॅथ्स पण डिफिकल्ट नाही आहे, बट मॅथ्स टू डेरिव्हेशन, डिफरन्शिएशन, बापरे. तर सोडा आता ते सगळं टेन्शन. आता बाप्पाचं दर्शन घेतलं आहे. ज्या डोक्यावर महादेवाचा हात, त्याला कोणतीच ताकद थांबू नाही शकत जिंकण्यापासून. तर सध्याला घरी जातो आणि अभ्यासाला स्टार्ट करतो. पहिले जेवण वगैरे फ्रेश वगैरे होऊन, काल माझा केमिस्ट्रीचा मॉडरेट का केला मी तुम्हाला रिझन पण सांगतो, घरी गेल्यावर सांगतो. चला घरी भेटूया आता. तर आता लंच करतो आहे. लंचमध्ये आहे वांग बटाटा सुक्कंवालं, चपात्या घेतल्या 2, आणि आज संकष्टी चतुर्थी होती म्हणून मम्मीने आज खिचडी बनवलेली, तर खिचडी पण आहे. तर भावना, आता मी तुम्हाला पाऊस दाखवतो, कसला जोरात पाऊस आला आहे. पाऊस बघा कसला चालू आहे. पुण्याला आज म्हणून रेड अलर्ट दिलेलं बघा, किती जोरात पाऊस चालू आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज खरं तर कॉलेज होतं, बट अतिवृष्टीमुळे कॉलेजला सुट्टी दिली. खूप जास्त पाऊस पडतो आहे आज, म्हणजे प्रमाणाच्या बाहेर. खाली पाणी भरलं, मी तुम्हाला दाखवतो.
हे बघा खाली सगळं पाणीच पाणी झालंय, सगळं पाणी भरलंय खाली पूर्ण. आणि पुण्यामधल्या आणि दुसऱ्या जिल्ह्यामधल्या सर्व नद्यांना पूर आलाय. एवढा जास्त पाऊस पडतोय. गावाला पण आलाय पूर, गावाला उतव भरलाय पूर्ण. तर सध्याला आता मी जस्ट उठलोय. आता आंघोळ वगैरे करून नाश्ता करून अभ्यासाला बसायचं आहे. तर आता थोडासा म्हणजे मित्राचा एक कॉल आला होता, तर त्याशी बोलत बसलेलो. तर आता त्यानंतर आज आपल्याला खूप जास्त स्पेशल गोष्ट करायची. बघा खूप जास्त पाऊस चालू आहे. बघा किती जास्त पाणी, बघा किती भरलं आहे खाली. आणि इथं जनरली पाणी भरत नाही, तरी पण पाणी भरले आज. बाप रे, बघा ते तुंबलंय तिथं त्या साईडला. तो माणूस बघा काढतोय. तर सध्या आता मी जातो, मस्त आंघोळ करतो आणि त्यानंतर तुम्हाला भेटतो. आपली सुंदर अशी मॅगी पावसाच्या वातावरणामध्ये रेडी झालेली आहे. आता बंद करतो, नाही तर पावसाचं पाणी आतमध्ये येईल. भावना कसली भारी मॅगी बनली बघा. आता मस्त एन्जॉय करूया मॅगीला पावसासोबत. आणि मला खूप जास्त आता मी ब्रश वगैरे करतो, मी काहीच नाही केलं. दादा आंघोळीला गेलाय म्हणून. तर दादा हा बाहेर आला का मी जातो आणि त्यानंतर आपण मॅगी खाऊया. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर सध्याला मित्रांनो आज जरा पाऊस शांत आहे. आज जरा पाऊस पडला नाही सकाळी. हे बघा खाली काहीच पाऊस पडला नाही. बट काल असला जोरात पूर्ण खाली पाणी भरलेलं. मला सर्दी पण झाली म्हणून बोलता येत नाही. तरी पण अंधार तर केलाच आहे त्यांनी वरती. बघूया आता काय होतंय, पडतोय की नाही. आज पण आम्हाला सुट्टी दिली, रेड अलर्ट आहे आज पण पुण्याला. आता मला कालच्या ब्लॉगची एडिटिंग पण करायची, नाश्ता पण करायचा. पहिला नाश्ता करतो आणि त्यानंतर एडिटिंग करतो. आज ब्लॉग टाकायचा म्हणजे टाकायचा. लास्ट ब्लॉग मी 3 हफ्त्यात टाकलेला, म्हणजे ऑलमोस्ट 1 महिना. सो तसं होऊन देणार नाही आहे मी आता. काय माहीत का, पण मला ब्लॉग बनवायची इच्छाच होत नाही, तरी पण मी बनवतो. कारण की मोबाईल एवढा हे करतो ना, मोबाईल चांगला आहे बट त्यामधलं स्टोरेज कमी असल्यामुळे तेवढा प्रॉब्लेम येतो मला. आता मला ते क्लिअर करायला लागेल. मग परत व्हिडिओ बनवून परत अपलोड, मग परत डिलीट करून, असं ते भरपूर स्टेप आहेत. सो आता पहिले मी ब्रेकफास्ट करतो. काहीच नाही खाल्लं मी, सर्दी पण झाले, खूप जास्त बोलता येत नाही आहे मला. आता मी डायरेक्ट तुम्हाला नाश्ता करूया. आज नाश्त्याला डायरेक्ट भाजी आणि भाकरी, चपाती पण आहे. डायरेक्ट आता खाऊन मी तुम्हाला भेटतो. परत चालू झाला ओला केला रस्ता पूर्ण. आत्ता बघा कसली मज्जा येते, ती खूप जास्त मज्जा येणार आहे. तसं त्याला मी नोट्स कंप्लीट करत होतो आणि तेवढ्यातच बघितलं तर मस्त असा पाऊस आलेला आहे. यस यस यस, आता जोरात चालू झाला आहे, एकदम जोरात पाऊस चालू झाला आहे. कॅमेऱ्यामध्ये नसेल दिसत पण इथं खूप डेंजर पाऊस दिसतोय, जो की खूपच डेंजरस आहे शहरासाठी. कारण की ऑलरेडी नद्या खूप जास्त भरल्या आणि मला तर खूप जास्त मजा येते. कारण की इकडं मस्त व्ह्यू दिसतोय खिडकीमधून. इथे मी नोट्स लिहितोय. आता हे नोट्स माझे पूर्ण व्हायला आलेत. आता हे नोट्स कालचे आहेत, कालच्या लेक्चरचे मॅथ्सचे. आता हे सम सॉल्व वगैरे इझी सम आहेत, 3रा लेक्चर असल्यामुळे इझी सम आले. आणि आत्ता ही हेअरस्टाईल बघू शकता, माझी एकदम चपटी करून टाकली. मम्मीची हेअरस्टाईल सगळ्या पोरांना असतं, मम्मीने लावले तेल एवढं तप नुसतं पूर्ण हेअरस्टाईल एकदम बच्चेवाली करके रख दिया. तर आता सध्याला मी नोट्स करून एक लेक्चर करायचं आणि एक लेक्चर नंतर मी तुम्हाला डायरेक्ट घेतो. बाय बाय. तर मित्रांनो, मी तुम्हाला एक स्पेशल गोष्ट दाखवणार होतो. तर ती म्हणजे आहे, आता तुम्हाला माहिती आहे इंद्रायणी नदीला पूर आला आहे, त्यामुळे पूर्ण आळंदी बंद केली, पूर्ण कनेक्शन तुटलेत. तर त्यामुळे वारकरी जे संप्रदायातले आहेत तर ते सगळे आमच्या बिल्डिंगमध्ये निवारा करण्यासाठी आलेत. ही आमचीच भाग्याची गोष्ट आहे की त्यांना आम्ही जागा देऊ शकलो. कारण की खूप भाग्याची गोष्ट आहे. बघा इथं आळंदी ते पंढरपूर 3रा वर्ष ह्यांचा दिंडी सोहळा, ठीक आहे. आणि ही संस्था आहे त्यांची, लक्ष्मण महाराज इनामदार म्हणजे हे मेन. तर ह्यांचा आशीर्वाद म्हणजे ह्यांची संस्था आहे ती.
तर आता हे लोक ना इथे खाली म्हणजे त्यांनी टाकलं वगैरे आणि ते तिथे झोपून गेले, कारण की इंद्रायणी नदी खूप जास्त दुथडी भरून वाहते आणि आळंदीमध्ये पूर आल्यामुळे आळंदीत जाता येत नाही आहे. ब्रिज दोन्ही बुडालेले आहेत, ठीक आहे. तर ते ब्रिज बुडाल्यामुळे तर त्यांना तिथं राहण्याची खाण्याची सोय केली होती ती पण सगळी वाहून गेली आणि पाणी एवढं वाढलेलं की ते पार ज्ञानेश्वर मंदिरापर्यंत, म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराच्या पायथ्यापर्यंत आलेलं, महादरवाजापर्यंत. तर त्यामुळे सरकारने किंवा गव्हर्मेंटने असं अनाऊन्स केलं की तुम्ही वारकरी संप्रदायातले वारकरी जिथे पण असेल तिथेच राहा आणि म्हणजे पुण्यामध्येच राहा, देहू आणि आळंदीला येऊ नका, कारण की इंद्रायणी नदीमध्ये खूप जास्त महापूर आला. तर तुम्ही जाण्याचा पण प्रयत्न नका करू, कारण की ते तुमच्या जीवाला धोका असू शकतो. तर त्यामुळे सर्वांनी निर्णय घेतला की प्रत्येक वारकऱ्याला येणाऱ्या आसरा द्यायचा. तर त्यामुळे आमच्या इथे 2 गाड्या आल्यात आणि ही आमची भाग्याची गोष्ट आहे. एक ही गाडी आहे आणि एक ही गाडी आहे. उद्या पालखीला जातील हे लोक. आता आज निघाले नाही, कारण की पुलावरनं पाणी जाते. तर त्यामुळे इंद्रायणी नदीचं बघू आता. आता उद्या तर पालखी निघेल, उद्या पोचेल देहूची पालखी आळंदीत पोचेल आणि आळंदीची पालखी म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ती मिक्स्ड होऊन पुढे पुण्याच्या दिशेने येईल. तेव्हा लोक हे जॉईन करतील. म्हणजे एक भाग्याची गोष्ट वाटते की आमच्या बिल्डिंगमध्ये म्हणजे लोक म्हणजे राहायला आले, म्हणजे किती भारी आहे ना. आता मी सायकल लावून इथं तुमच्याशी बोलते. तर आता मला घरी जाऊन एडिटिंग पण करायची आहे. तर आता एडिटिंग करतो आणि त्यानंतर झोपूया. उद्या सकाळी कॉलेज पण आहे आणि बघूया आपण काय होतं आहे ते. आता एडिटिंग करतो आणि त्यानंतर झोपतो. चला घरी जाऊया. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो सध्याला आता मी कॉलेजच्या इथं आलो आहे, मंदिराच्या इथं. सायकल तिथं लावली तर बघा आपला जुगाड, आणि कॉलेजला जायची वेळ झाली. आता मी तुम्हाला डायरेक्ट भेटतो कॉलेजनंतर. बाय. तर मित्रांनो आता सध्याला आता कॉलेज सुटलेलं आहे आणि आता मी चाललेलो आहे घरी. आणि सायकल आता लावली, जुगाड आपला कामाला येतो आहे. खूप मस्त झालं आहे जुगाड, म्हणजे पाणी अजिबात येत नाही आता सध्याला. आज पाणी नाही आहे, पाऊस कमी आज पुण्यामध्ये, तर जास्त पाणी ओढायला नाही आज अंगावर. आता रेनकोट पण नाही घातला आहे बघा, कारण की पाऊसच नाही आहे, ऊन पडले, गरम व्हायला लागलं लगेच. तर आता सध्याला मी जातो घरी आणि घरी गेल्यावर नाश्ता करून आज अभ्यासाला बसायचं, कारण की आज खूप जास्त होमवर्क दिला आहे. तर पहिलं जाऊन तो करूया.